गेली कोटीवरी नाही देखील पंढरी नाही देखील पंढरी नाही गेली पंढरी नाही गेली पंढरी त्याचे जाले पण त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण 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 योग याग अनंत केले योगयाग अनंत केले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले त्याचे जाले पण त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण 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 म्हणे विठ्ठल पाये म्हणे विठ्ठल पाये म्हणे विठ्ठल पाये म्हणे विठ्ठल पाये अनंत तीर्थे घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी त्याचे जाले पण त्याचे जाले पण त्याचे जाले पण त्याचे जाले पण नदिकेची समचरण नदिकेची समचरण समचरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काय प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिक्रमाने 324व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं पहिलं चरण चालू आहे. जगद्गुरु तुकोबाई पंढरी महात्म्य सांगतात आणि पंढरीचा महिमा वर्णावा किती. त्या शपथ मधात एक 2 तुकडे घातले तर ते चुकीचे बरं ते घेत जाऊ नका. हा ती आरती आपण जे म्हणतो ती खरी. मला वाटते योगी 28 वामांगी रुक्माई कुंडलिकाची भेटी भीमा आता ते आम्हाला आरती पाहिजे तेव्हा आरती तुम्ही जबाबदारीने म्हणलीच नाही म्हणून येत नाही. लोक काय संग म्हणली स्वतःच्या जबाबदारी म्हणलं का पसायला येत नाही काय लोकांना पुढे मन म्हणा पसायला. त्याचं कारण एक काय जबाबदारीनं म्हणलं नाही म्हणजे पाठांतर बरोबर केलं नाही त्यानं. असं रोज वाचणं वेगळं सगळ्याचं म्हणणं वेगळं आणि पाठांतर करून म्हणणं यायला विना घेतला यायला विनाची शेवटची अभंग यायला गेली आमच्या जेवायला. मला हसायचं काम आहे बाबा मागे येत नाही काम घ्यायला. काळजीच केली नाही गावात भजनाची गावा काळजी केली नाही हो. उत्तर अभंग काय म्हणावे बसवाय पाहिजे असते ते गोष्ट. आमच्या तात्याला काय लिहिणंच होतं का आशीर्वादात. आमच्या आशीर्वादात ते बिल लिहिणार असून सगळे अभंग म्हणत होते. तिथं एक बघा त्या आरतीचं 2 चरण गुण घुसळले. दुसऱ्या गोष्टी कोण्या पुस्तक आहे खाली पाठाचे पुस्तक माहिती काय. आहे ना आपण घेत नाही. धन्य आणू नाही आपण घेत नाही घ्यायला ना. हा ते 2 चरण घ्यायचे नाही बरं का. हे आपण घेतोच का. हे 3च घ्यायचे. 3 आणि ते चरणी संपलं ते असं. आता ते असं जे काही पंढरी आहे पंढरीचा महिमा खूप आहे. आणि ते बाकीचे तीर्थ जरी कोठ्यावरी केले तुकाराम महाराज तीर्थे केली कोटीवरी. तीर्थे केली संस्कृत मध्ये कोटीला कोटीच म्हणतात पण हजाराला सहस्र म्हणतात. हजाराला सहस्र म्हणतात. हजाराला शेतम नाही 100ला शतम आहे. 100ला शतम आहे. बघा
एकम दहम शतम सहस्र दशसहस्र आणि मग कोटी मग अब्ज ही संस्कृत भाषा आहे. आणि आपण एकक दह काय म्हणजे गावडे आता एक एक दशक शतक ते पोरं म्हणजे मास्तरांना असं शिकवले आम्हाला असं म्हणते ते आता ती पोरं ते नाही येत त्यांना. हा मला इंग्रजी भाषा नाही का काल डेबिट म्हणलो मी ते मान्य ना द्या आमची पांडुरंग आपा मला हसू लागली ती ते काय म्हणते तुमच्या मोबाईल मध्ये पत्रिका घेतली आणि ती मोबाईलची पत्रिका काढून टाकली काय म्हणते डिलीट म्हणजे मला कुठे वापरले की मोबाईल डेबिट म्हणजे नावे मारणं मान्य ते तर बँकेतले त्याच्या असताना मला कळत आहे ते मला मेसेज येतो मी पैसे उचलले तुम्ही उचलले जाऊन पैसे आमचे ते कार्ड मला एक मेसेज येते इतके डेबिट म्हणजे उचलले क्रेडिट म्हणजे आले आपल्या खात्यावर पडले पण ते जे लक्षात आलं का. पण संस्कृतमध्ये संस्कृत सहस्र म्हणतात. महाभारत रामायणे सुंदरकांडे एकाकार टीका द्विचत्वारिशोध्याय हा उजळणी संस्कृत आणि ते आमच्या अनुभवांनी लहानपणापासून पडले. अक्षर हे ते केव्हा ते वाक्य घ्यायचे आणि मागून संस्कृत अध्ययन झाल्याच्या नंतर कितवा अध्याय झाला त्या स्वस्तीत ओळखीत होतो आम्ही. कितवा अध्याय तिथं ते स्वस्ती संस्कृत असते. स्वस्ती रामायणाची स्वस्ती कशी कशी आहे संस्कृत आहे. तुमच्या ज्ञानेश्वरीची भगवद्गीता तिथं आहेच की इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम किंवा सांख्य योगो नाम काय पुरतं असेल ते बघून घ्या असं असतं त्याच्यावरती. आणि आपलं ज्ञानोबाईंनी ज्ञानेश्वरीची स्वस्ती केली इति श्री भावार्थ दीपिकाया ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम प्रथमो द्वितीयो काय असेल त्यातून पुढे कितो क्रमांक म्हणजे स्वस्ती त्यांनी संस्कृत वापरली नाथ महाराजांची आणि म्हणूनच स्वस्ती वाचता आली रामायणाची ही रामायण नीट वाचायला येते. स्वस्ती नाही वाचता आली बरोबरली की समजा त्याला ते वाचायला येत तिथंच करते बरं का काय बरोबर ते वाचता का नाही रामायण दोस्ती वाचता बर मला वाचून दाखव. आणि कोट्यावधी तीर्थ आहेत आपल्या भारत देशात सुद्धा एवढी तीर्थ निघते. खरे प्रमुख सांगितले तर 108 किती 108 त्याच्या अंतर्गत पण आणखीन हजारो एकेकाच्या अंतर आणि त्याच्यामुळे ते कोटीवर गणित जाते. बरेच तीर्थ आहेत. एवढे जरी तीर्थ केले असेल तर पंढरी जर नाही पाहिली काही नाही. जळो त्याचे ज्याले त्याच्या जिंदगीला आग लागो जळो नाम आग लागो ज्याले पण नाम जिंदगी ज्याले पण जी आले पण जी आले पण ज्याले पण म्हणजे जन्मले पण नाही जी आले त्याच्या ते ज्या ज आणि यज्ञाचं ये आणि त्याला काना हे झालं ज्याले पण त्याच्यातून असं जी आले पण म्हणजे जिंदगी जगलेलं ते जगायला का त्या जिंदगीला आग लागो असं कोणाला म्हणायचंय तुकोबाऱ्यांना म्हणायचंय. आता का बाकीची तीर्थ करू नये करायला पण सगळ्या तीर्थाला कोणती ना कोणती खोड आहे. पण इथं कोणती खोड नाही. खोड नाही या तीर्थाला कोणी आमच्या पंढरपूर अजिबात नाही. चंद्रभागे स्नान विजितो हरिकथा काय आणि समाधान चित्ता आधी काही नाही कोणती खोड खोड नाही. कुठं कुठं मुंडन करावं लागतंय कुठं कुठं दंडन करावं लागतं. हे सगळ्या खोड्याचे बरोबर आहे ना. काशीत मुक्ती देती काशी पण मरावं लागते. गंगेत आंघोळ केली पाप घालवीतीये पण बुडावं लागते. लक्षात आलं. बद्रीनाथला गेल्यावर माणसाचा उद्धार होतो पण वाचून येईल म्हणून सांगता येत नाही. अशी अवघड ठिकाणं अवघड. बालाजीला गेलं शेपटी करावी लागते तिथं मुंडन नाही. बालाजीला गेलं विनायक भाऊ मुंडन आहे काय म्हणून करा मुंडन
केस दान केलं केस काय? दान केस दान करत म्हणजे मग त्याला केसाचा तुटवडा आहे नाही बाळाजीला काय असेल हा? त्याला तोटा आहे काय की केसाचा परंपरा म्हणून. हं? लोक करतात मग करायचं आमच्या सूर्या नाही केलं ते काय काय महावी आणि पर्याय मुलाला करायचे आणि आता मरू नको करून येतात बाळाजीला पहिले याच्या पण मग करू नको म्हणलं गरज नाही सूर्यानं कोणासून काही जाऊन की कामून तेव्हा इथं करावं लागतं म्हणजे काही लोक रिकामे लोक सांगले ते काही नाही मला नाही नाही हे नाही. ते तर असं आहे एक हाताला द्यायचं. आपलं द्या पुन्हा येतो हे तर आमचं तसं नाही आधी तरी यावेळी तुळशी बुका तुळशीचा बुका टाकला झाली मोकळी कळलं तुळशीची मंजूर व्हायली संपली काय द्यायची घ्यायची गरज भाव द्यावा लागत असं. हा भाव द्यावा लागत. मग ते तर कुठेही लागेल ते तर कुठेही लागेल बालाजीला हे श्रद्धा ठेवा आम्हाला तुम्ही एवढं गेल्यावर एवढं आम्हाला मिळावं अशी अपेक्षा करून भरतात पैसे टाकते तिथं भावना आहे ती संसाराची तरी आणि ती भावना केल्यास त्या भरतात पैसे टाकले भूत असते तिथं दोन आहेत. हा दोन आहेत. हो टांगलेली भूत तिथं काय म्हणा धनाचा बालाजी जायचे हो हा वैजनाथ मंदिरात बी लावला होता आता. बर हो काय लावून राहिले. पण ते बालाजीला आहे ते मग आता ते रिमुंडन मी एकदा रामेश्वरला यात्रेला आपण रामेश्वरला जाऊन जाते रामेश्वर पहिल्या कथेच्या वेळेस रामेश्वरला आम्ही आपलं भागवत सुटलं कथा अग्रसेन नावाची धर्मशाळा पहिल्या काळात होती पहिल्या दादा होती ना अग्रसेन भवन दादा आपलं लक्षात आहे की नाही तुमच्या देवाच्या डोंगरातून हा दिंडी निघाली आमची मस्त दिंडी काढली होती ज्ञानबा तुकाराम ह्या बालाजीच्या मंदिरात दिंडीला परवान काढून मस्त दिंडी मिरवणूक झाली आमची ज्ञानेश्वर डोक्यावर घेऊन घ्यायचे त्यावेळेला जरा ऊन होतं कडक हो आणि धोंड्याचा महिना होता धोंड्याच्या महिन्यात यात्रा होती भाद्रपद महिना धोंड्याचा आणि त्याच्यात तिकडं ऊनच होतो पाऊस नव्हतं काय तापलं म्हणतात ते मंदिराचं दृष्टी घेते आपला ढाकण्या ज्ञानबा तुकाराम नातो मला काम पळाले मला कुठे घालले नाही तुम्ही मला कुठं असतंय का निंदला कुठे ते पाय पुळत असेल तुमची कशी पळणार मला दगडाचे एक आमची मी नाही उलट मी नाचलो नाही काय नाही पण ढाकणी मासा केला ताण सोसं नाही गेलं इकडं तिकडं पुढं आले हां पण त्या गिंडीतले पक्के बिन बुटाचं आम्ही तसेच ठेवलं लावलं काही रोग नाही आला दिंडी काढली तिथं ते मग भागवत सुटलं मी तिसरा पाडा आम्ही जात होतो दिवाळी आम्ही समोर त्या काठावर आपला समुद्र हां जेव्हा समोर समुद्र आहे जायचो काठावर आम्ही दोघांना एक आलं बाबा कोणतरी बोललं महाराष्ट्रातला आपले चेपी करून त्याच्या ड्रेसिंगवरून बोर्ड भाषेवरून ते तवाच ओळखते ते माणसं महाराष्ट्रात येऊन त्याला हां कुठलेच म्हणला तुम्ही परभणी ते म्हणलं तिकडे आपण काढले नांदेड काढलाय बरं कशी आले कुंकून आले असे तसं सांगितलं मी असं आलो तसं आलो बालाजी करून आलो असं या मार्गे विष्णुकांती शिवकांती आता इथं सप्ताह आहे तुम्ही मला गेले का हो जे बी काम केलं नाही मला म्हणलं जे बी काम केलं नाही त्याला यायलाच काढ मला मग मी म्हणलं नाही केली बाबा नाही काय कमाल आहे मग बाळायला गेलं चेपी करावं लागते मला म्हणायले तुमचं फुकट गेलं मला म्हणलं मी म्हणलं काय मला माहीतच नाही तुम्ही गेली म्हणलं तुम्ही घेतली बाळायला काही चेपी करून खेळून म्हणला अहो ते काय होतं मला चेपी केल्यावर सगळं पाप जात आहे चेपी केल्यावर सगळं पाप जाते म्हणला म्हणून चेपी करावंच लागते तिथं मला असा सांगणार ह्याच्या अगोदर भेटला असता नाही बाळायला जायच्या अगोदर तुम्ही करीत होतो तुमच्यासारखा सांगणार मला माहीतच नाही म्हणलं त्याला असं बोलून तिला बाबा काय नाही काय महाराज हे डोसक्यात काय आणि ते इथं ही खोड तिथं ही खोड तिथं ती खोड तिथं ती खोड कुठं खोड्या वेगळ्या वेगळ्या नाना प्रकारचे नमुने आहे की नाही भाऊ हा महाराज पण इथं आमच्या पंढरपुरा कोणती खोड नाही या तीर्थाला कोणती खोड नाही महाराज म्हणून उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे
ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा विटीवर देव कोटी सांगा म्हणजे तुकाराम महाराज. बरोबर आहे. ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा ना हे मात्र महत्वाचं आहे. खरंच तुम्ही भारत देशात कोणी तीर्थ आपण गेलोत ना कुठेही जा असा महिमा असे ऐसे संतजन ऐसे हरिदास असा ऐसा नामघोष बघा त्या कार्तिकीला होईल. हा विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हा जिकडं तिकडं जिकडं तिकडं दिंड्या पटाका. हा आणि कुठे कचऱ्यात माणसं झोपतेत पण काही वाटत नाही म्हणताय. तुझं दुःखही नाही वाटत. चिखलात असतेत माणसं. असं असं आनंदाचा गजर पंढरपुरातच पाहायला मिळते. तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही. यात्रा जगन्नाथाची भरती आहे. तर कमी भरती का रथ यात्रा भरत्यात. यात्रा कुठं 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 यात्रा भरत्यातच की. मग हे महिमा नाही. हे सोहळा कुठं नाही. भगवंताचं चिंतन सतत मुखानं वारकरी करतात. असा पंढरीचा महिमा आहे महाराज. म्हणून तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं की तुका म्हणे आम्हा अनाथ हा कारणे आणि पंढरी निर्माण केली देवी. आम्ही अनाथ म्हणजे गोळे बापले अशांसाठी पंढरपूर निर्माण केले पांडुरंगाने. असं तुकाराम महाराजाला मान्य करावं लागलं. हो. उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर नेले. तुकाराम महाराज कुठे गेले हो? उदंड पाहिले उदंड वर नेले म्हणाले तुकाराम महाराज गाठ्यात. हे त्यांचं उत्तर पक्ष आहे. आपण पूर्व पक्ष करू. तुकाराम महाराजांच्या चरित्रात महाराज कोण्या तीर्थाला गेले नाही. आणि कुठं जर तीर्थयात्रा केली हा फक्त केले महाराष्ट्रातले देणं कोणतं कोतळेश्वर महादेव पंढरी तिथे तिथं गाठत मांदेरी पंढरपुरात कोतळेश्वर महादेवाला गेले. कुठं संगमावळा आंघोळीला गेले. हे महाराष्ट्रातले महाराष्ट्रात. पण बाकीच्या तीर्थाला काय महाराज कुठं चारधामाला गेले नाही. तुकोबाला आहे गेले कुठं चरित्रात हा नामदेव महाराज गेलते हो. ज्ञानोबाला गेलते हो. एकनाथ महाराज गेलते. एकनाथ महाराज काशीला दिंडी घेऊन गेलते ना. काशीला दिंडी घेऊन गेलते. इथून टाळ घोष मृदंगाच्या घोषामध्ये ज्ञानबा तुकाराम कोण एकनाथ महाराजांनी दिंडी गेलती पायानं. राणू महाराज सारखे संघ सगळे लोक होते त्यावेळेला. नाथ महाराज गेले होते. त्याच्यानंतर आमच्या दादांनी नेली दिंडी विठ्ठल विठ्ठल घोषात. कोणी दादा महाराज साखऱ्यानं. ते म्हणले होते एकनाथ महाराज आमचे आलेले त्या पैठणला. बघा मीही माझ्या गुरुकुलात म्हणजे गुरुचरणी महाराष्ट्रातली दिंडी घेऊन जाईल असा संकल्प मनातला होता. कोणाच्या दादा महाराज. आणि मग दादा महाराज आळंद येऊन आपले वारकरी घेऊन पायानं ज्ञानबा तुकारामचा घोष करीत काशीला गेले होते. हो पण तुकाराम महाराज कोणी यात्रेला गेलेले आढळून नाही. म्हणजे चरित्रात कुठे वर्णन नाही. बाहेर चारधामाला गेलेले. मग उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णले जे म्हणले ना तर ते आज नाही ऐकलं आज नाही पाहिलं तरी नामदेवरायाच्या अवतारात पाहिले. नामदेवराय स्वतः गेले. आणि नाम याचा झाला तो का नामदेवरायाचे पुनरावतार म्हणजे तुकोबार आहे. म्हणजे नामदेवरायांच्या अवतारात त्यांनी सगळे तीर्थ केले होते. त्यावेळेला त्यांनी पाहिलं आणि नामदेव प्रत्येक तीर्थावर उदास होता. ज्ञानोबराय सगळं काय मावले तुम्ही मला उगत थांबले काय पंढरीची बरोबरी का सांगा बरं याला त्या तीर्थाला असं कोणी म्हणावं नामदेवरायांना. आणि ज्ञानोबरायांनी ब्रह्मज्ञान सांगावं. त्याची भक्ती आणि त्याचं ज्ञान असा दोघांचा जोड होता. हे त्याला भक्ती देऊ लागले. ह्याला त्याच्याकडून भक्ती शिकायची होती म्हणा की. आणि ह्याला त्याच्याकडून ज्ञान शिकायचं होतं. शिकण्याची गरज नव्हती. ही योग देऊ लागले त्याला. ज्ञानी करू लागले कोणला नामदेवाला. आणि पण नामदेवाची भक्ती कशी बघण्यासाठी मुद्दा नामदेव नेला होता. तर त्यावेळेला प्रत्येक तीर्थावर गेले तर नामदेवरायचं मन रमलं. महाराज आपलं तसंच आहे. आपणच घोष केले तिथं तिथे हे घोष कवा आहेत अशी सत्य घेईन ते त्याच्या दिंड्या काढणं घेईन कुठे दाखवा बरं. रामेश्वरामध्ये आपली दिंडी निघाली नाही. हा ते लोक बघू लागले. हो हरिद्वारामध्ये लोक माल्याहून बघू लागले. आपली दिंडी निघाली हरिद्वारला एवढ्या मोठ्या दिंड्या नाही करून तिकडे झाले. कोण करायला
करतच नाही ते. अहो आम्ही पहिले याकडे ते दादा तळामध्ये तळ होता बरं काय, मला ते बेल्ट्रो नावाचं खेळ लागलं. काय बेल्ट्रो लागलं होतं तर बरं काय, हे कसं आहे तुमच्या संग नाही, दादा होत्या काळात येताना मेल्ट्रो शहर लागलं. त्या मेल्ट्रो शहरावर मुक्काम झाला आणि तिथं मग ते घोडे होते देवाचे समोर, की नाही घोडे, तिथं कोणा ते कोंबडी कापती काही होते, नाविलाज होता, मुक्काम पडला होता आमच्या. ते अशा आगोली दैव होतं तिकडे. हो, त्याच्या कोणी एक कर्नाटक हे तामिळ भागात एक मंदिर होतं भवानीचं देवीचं. हे लोक म्हणजे सरकार टाइम आहे महाराज, आता आपण कीर्तन होतं इथं करा. कोटाचा चौकदार होता संघ आपल्या तुमच्या गावाचा चौकदार. टाळकरी काय 35-30 टाळकरी आमच्या संघच राहत होते ना. वाजविणारे म्हणणारे काही कमी नाही. मिळालं काय नाही, तुम्ही भजन सुरू करा, चौदारला पाठवा, झालं झालं कीर्तन. कीर्तन सुरू केलं, लाईस्पीकर लावून दिलं त्या देवळावाले, लाईस्पीकर लावून दिलं कीर्तन. आता त्याची भाषा तमिळ, ही भाषा मराठी, त्याला काय करायले कळणार कीर्तन. तरी पण लोक जमले होते. काय काय लोक पैसे सोडू लागले. कोणी ते सांगितलं पैसे देत नसते तिथे घेऊन पैसे देऊ लागले. 100च्या नोटा मारले. काय महाराज ते कळले. मी गल्लीत गेलो, यांनी एका गल्लीत शिलायला उगतच हे जेव्हा लोक तर आपण करून या म्हणून ते विष्णुकांतीला एका गल्लीत दगडाच्या मूर्ती आहे ते बनवू लागले. ते बघायला गेलो तिकडं. कुत्रे हा करून आमच्या अंगावर येऊ लागले. त्याला वाटायला हे कुठून आले की जाळी करी झोरी करते, म्हणजे असे धोत्रावाले तिकडे नाहीच विचारायला कुत्र्याचं तरी काय गुण आहे की म्हणजे असे कोणी आले की आमच्या इकडे गल्लीला. म्हणजे हे ते भाग वेगळा, आपला भाग वेगळा, त्याची रणूक वेगळी, आपली रणूक वेगळी. भाषा तर काही कळत नाही. कंपनीचा मालक आहे तांदळाची, मोठी कंपनी आहे विष्णुकांतीला, शिवकांती विष्णुकांती नाही का. आता कांची शहर म्हणजे मोठे जिल्हा मोठं शहर आहे. परभणी शहर मोठे, परभणी म्हणजे मोठं. आणि त्या विष्णुकांतीला मूर्ती आहे त्याची मंदिर महादेवाचं मोठं विष्णूचंही मंदिर आणि शिवाचं दोन्ही मंदिर एका जागावर त्या गावात. हरे हर आहे, हरीचंही मंदिर आहे, हराचं आहे. आणि ती सप्तपुऱ्यातली पुरी आहे. सप्तपुऱ्यातली मला तुमची झाली असेल हा कांची नाही कोणती का शिवकांची तिथं हे सगळा प्रकार. पण काही ना काहीतरी इथला उणीव आहे तीर्थ आहे त्या क्षेत्रावर. आता आम्ही इतक्या तीर्थावर हिंडलो, नामदेवाचा अनुभव आहे की त्यांना त्या काळातही पटली नाही सगळी तीर्थयात्रा करत असताना. काय माऊली इथं उगत आणलं मला, काय माऊली इथं मला उगत असा महिमा पंढरपूरचा काय काही तर कोण म्हणायचे नामदेवराय. ज्ञानोबा म्हणायचे तसं नाही नामदेवा, फिरावं लागतंय, घुमता साधू भला, असं शिकवित होते त्यांना, ते रमवित होते. आणि ह्यांचं म्हण तसं आम्ही सगळे धाम केले, डबल धाम झाले, तरी हे महिमा कुठं नाहीच महाराज. नाही नाही नाही, पंढरीचा महिमाच नाही. म्हणून तुकारामांना सुद्धा पण तीर्थे कोट्यवधी असते म्हणले तर काय, पण पंढरपूर महत्वाचं. आणि पंढरपूर कमीत कमी महाराष्ट्रातल्या लोकांचं तरी प्रमुख दैवत आहे. कुठल्या लोकांचं प्रमुख दैवत कोणता असेल तर आमचा पंढरपूरचा पांडुरंग आहे. बरं पांडुरंग. आणि पांडुरंग हाच कृष्ण परमात्मा आहे. कोणी बौद्ध म्हणत असेल तर ते मूर्खपण आहे. बौद्ध गौतम बौद्ध देवाचा अवतार मानला आम्ही तरी माझी बौद्ध 9वा ते. पण पांडुरंग बौद्ध नाही. पांडुरंग कोण आहे? कृष्ण. कृष्ण कृष्ण पांडुरंग आणि कृष्ण नाव दोन जरी असली वस्तू एक आहे. हा आता बघा तुम्ही वर्णन आहे. उमटली विष्णुपदे गया वर्जिनी जे प्रसिद्धे, नारद क्षेत्री पंढरपुरी, अद्भुत पदांची अथोरी, ऋणत्रयामुक्त जन देता पदी पिंडदान, निळामणे गोपाळपुरी आणि विठ्ठल वेणुवादन करी. कृष्ण वेणुवादन करी असं म्हणायचं तर काय म्हणले? विठ्ठल वेणुवादन. विठ्ठल म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे जनबासरी वृंदावनात वाजविली, तीच बासरी गोपाळपुऱ्याला वाजविली. आणि तिथं गोपाळ गाई ठेवले म्हणून नाव पडलं गोपाळ पुरा असं नाव पडले. हो ती विटेवरी माऊली गीताजीनं सांगितले अर्जुनाला, आणि तोच विटेवरी माऊली असं वर्णन आहे ना.
आणि असा हा पांडुरंग परमात्मा. आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं तुम्ही दर्शन घेत नाहीत, जर जात नाहीत पांडुरंगाला, तर बाकीच्या तुमच्या तीर्थ केलेला काही अर्थ नाही. तीर्थयात्रा जरूर करा, पण पंढरपूरची वारी तुमची तुम्ही सोडू नका. लक्षात आलं का? आपली वारी आपण केली पाहिजे. पंढरी महाराष्ट्रातल्या लोकांना 2 प्रमुख वाऱ्या येतात, आषाढी आणि आळंदीय. ज्येष्ठी कार्तिक. माऊलीच्या सोहळ्याला वारकरी संप्रदायातला माणूस असलाच पाहिजे. कळलं का? माऊलीच्या सोहळ्याला तिथं उपस्थित वारकरी असला पाहिजे. तू पंढरपूर वाऱ्याला जातोस ना? हो. नाही, पांडुरंग परमात्म्याने जे बांधलेली किंवा कृष्ण पक्षातली एकादश तुझ्याकडे होईल. शुक्ल पक्षात तू येतोस माझ्या वारीला, तर कृष्ण पक्षातली एकादश अलंकापूरला होईल आणि तुला त्रयोदशीला समाधी मी देईल. आणि भगवंतानं समाधी दिली आहे. मग अलंकापुरीशी पांडुरंग गेले आणि समाधीस्थ केले ज्ञानदेवा, असं जर असेल तर त्या समाधी सोहळ्याला आपण का जाऊ नये? जायलाच पाहिजे वारकऱ्यांनी. म्हणजे वारकऱ्यांनी आळंदीला 2दा आणि पंढरीला 2दा. महिन्याला नका जाऊ, पण वर्षातून 2दा जायला पाहिजे. असं पंढरपूरचं. आणि मग जर हे पंढरपूर नाही पाहिलं, म्या सगळे तीर्थ केले तर म्या तीर्थ कोट्यावधी तीर्थ केले असतील तो तीर्थे केली कोटीवरी तर नाही केली. जळो त्याचे ज्याले पण, जळो पण त्याची ती द्रौपदीकडे लागतंय, पुढे लागते. जळो त्याचे ज्याले पण. जिंदगी जगताय का? त्या जिंदगीला आग लागो. हो का? न देखेची समजणं. विटेवरले सम पाऊले, भगवंताचे पावलं विटेवर राहिलेलं आहे ना. पाऊले समची साजेरी, पाऊले समची साजेरी. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या, असं वर्णन द्याले. समपाय आणि कर कटी, पाय दोन्ही जोडलेले, कमळे हात ठेवलेले आणि भिवरेच्या तटी नाम भीमेच्या काठावर उभा राहिलाय, पूर्वेकडे तोंड करून. कोण? पांडुरंग. आणि अशा पांडुरंगाचे तुम्ही पाय पाहत नाही तर जळो त्याचे गेले पण, जळो त्याच्या जिंदगीला आग लागो महाराज. हो, म्हणून भगवंतानं पाय जोडून उभा राहिलाय पांडुरंग. कमळे हात ठेवलेले, नासाग दृष्टी केलेली आहे. ऐसा विटेवर देव कोठे असं म्हणले ना, ते बरोबरच आहे महाराज. ऐसा विटेवर देव महाराज ते मंदिर. तर हेमाळपंथानं राजा राम देवराय त्या काळात त्यांचा मंत्री होता, मुख्यमंत्री हेमांद्री. काय? हेमांद्री. आणि त्या हेमांद्रीनं बांधले ते मंदिर. त्या काळात पण तसेच मंदिर होत आहे कुठेही, म्हणून हेमाळपंथी नाव पडलं. त्या काळात ते मंदिर येते बरे. हेमाळपंथी हे नाव पडलं, त्या हेमांद्री म्हणून नाव पडलं. त्याला तसं मंदिर बांधायचं कोरून. त्या काळात त्या लोकांची मंदिर बांधण्याची कमाल आहे. इतकं बारकाईची मशिनी नव्हत्या, काही नव्हत्या, पण साप बरं ओजीवर पुन्हा फुल्लं नक्षा उघड्या काढलेल्या. आता यंत्रणा काढणं सोपं आहे, त्याच्यावर स्थिती अवघड आहे. हाताने करावं लागत होत्या लोकांना. आणि तेवढ्याला ते वरी शिळा चढवायच्या. कशा चढवायच्या कोणाला? त्याचीच कमाल आहे त्या लोकांची. एवढ्याला शिळा. आपल्या वाडीचं सुद्धा मंदिर चांगलं आहे ना, लय छान आहे महाराज. रणसुखत मंदिर आहे वाडीचं, लहानच आहे, टुमदार, पण मोठं गोड मंदिर आहे. जरा खुज आहे, थोडं खुज आहे, उंचीला आहे खुज आहे, आणि थोडं पण लय ओपत आहे. हा, घोडेव काम आहेत महाराज. वाडीचं मंदिर लय छान आहे, लहान आहे पण छान आहे. हा, त्याला बघायचं. आणि मग असं पांडुरंगाचं 16 खांबी मंदिर पुढचं हेमांद्री पंथानं, त्या हेमांद्री मंत्र्याला बांधले राजा रामदेवच्या काळात. त्याच्यावर ते शिलालेख बी आहे, त्याच्यामध्ये चरित्रामध्ये वर्णन आहे की असा शिलालेख त्याच्यावर टाकलेला आहे, कोणी बांधलं म्हणून. आणि असं हे असा पांडुरंग परमात्मा अंतर्गाभाळ्यात उभा आहे. तर काय दृष्टी नासाग्र, कोणाकडे बघत नाही ते. आपल्या नाकाच्या शेंड्याकडे बघते नाही भाऊ, कोणाकडे काहून बघते की तसा नाही. तुमच्यासारखी आल्यावरी बघावते ना, काय बघायला पाहिजे महिने वाट करीत आहे की नाही. बघायला पाहिजे. जरा गायवासारखे पोती सांगायला गेल्यावर रामायणाचार्य आली आपलं वर्णन करणारे आली असं म्हणायला पाहिजे की नाही त्याला. पण कवा म्हणणार नाही असा. आणि बघते नाकाच्या शेंड्याकडे
नाकाच्या शेंड्याकडे का बघताय? आता ते काय ते त्याला माहित, ते त्याला नाही माहित. नाही तू सांगा. योगी होतो. अंडन कोण आहे? योगी आहे. आणि नाकाच्या शेंड्याकडे बघितलं का आपली वृत्ती अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. अंतर्मुख तुम्हाला वृत्ती करायची असेल तर तुम्ही कोणाकडनं बघता? नाकाच्या शेंड्याकडे बघत राहा. तुमची वृत्ती अंतर्मुख होते. हो. आणि मग योगशास्त्रात त्याच्यामुळे सांगितले, योगशास्त्रामध्ये हात अशी ठेवावे, गृहीत धरा आणि नाकाच्या शेंड्याकडे बघावं. माणसाची वृत्ती ब्रह्माकार व्हायला सुरुवात होते. आणि ब्रह्माकार वृत्ती होण्याची ही पूर्वपीठिका आहे. योगी लोक तसं करतात. आमचा पांडुरंग योगी आहे. योगी कोण आहे? योगीराज पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून नासाग्र दृष्टी केलेली आहे. कमरे हात दोन्ही जोडले. बरं हात असे ती नाही भाऊ का असे? कोणी बघितलं? नाही, कमरो हातात ठेवण्याच्या दोन पद्धती. बरोबर आहे ना? अशी मला माहिती असे उलटे होते. नाही कसे मला माहित नाही, पण असे ठेवता येतात. असे असे मग कसे पाहून ठेव निश्चित पक्क सांगा. जाऊन आल्या बघा. नाही असे तुम्ही बघितलं पक्के अंगुठे महाग घेतलेले, अंगुठे महाग असे हो ना. असे का म्हणायलो का असे? नाही तसे नाही. नाही बघा ना, मला माहित नाही. बघितले नाही. का होईल? दर्शन घेताना गडबड डोंगर ते वरून कपडे दिसतच नाही. वरून सगळं गुंडाळलेलं असं काय दिसते का? महापूजेतच दिसते तिकडं. तुम्ही म्हणायत ना बघून येतो, तुम्हाला नाही दिसणार. पूजा होताना दिसते तिथं. कवा केली? तिथं बारीला गेल्यावर तिथं उलगलत होत. मी महापूजेला स्वतः पाहिलेले. बघितलं पक्क? हो पक्के. तुम्ही महापूजा केली का? हो वा 98 झालेले. त्यांची खात्री. 98 ला. बर 10-15 मिनिटं मिळते. हा 15-20 मिनिटं थांबते तिथे महापूजेला. अर्धा पाऊण तास लागला होता मला. नाही सकाळी 5:30 ला झाली बा. आमच्या वडिलांनी केली होती. मी संग होतो ना. माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यामुळे आता छानच होता होतो. हे बारू गडी येते बा इथे खुर्टे म्हणून, त्याचा फोटो निघाला नाही. हे बारू खुर्टे येते. आमच्या लग्न झाल्यावर वडिलांनी नराबाई पडला. तिचा बाप बी कोणाचा, त्याला काही नाद नव्हता. रामराव. तर त्या रामरावला आमच्या वडिलांना रामराव महापूजा करायची, चला तुम्ही. ते बळ आणलं, बळ मारून मुसलमान. आणि ती जीप केली रावसाहेब काळायची जीप तवळीला किरायाने रावसाहेब काळे आणि ती जीप केली. आणि मग आम्ही नवराबाई ते काय अण्णाबाई पुन्हा रामराव पुन्हा ती गडी घेतला संघ. आणि ती महापूजा आधीच नंबर लावला होता. पुरंदर ब्राह्मण नाही का जाते महिन्या वाईला आपले पण हे गोंधळगावचे त्यांच्या हातात नंबर. आणि ती आमचा मामा आहे म्हणून जावळ काढणारा. म्हणजे तो मला काय कळालंय, पण जावळ पंढरपुरात काढलं. कोणाचं? माझं. आणि ते बस धरायला कोण? मामी. मामी ते हे खाणार आहे विचार. मग तिथं बस धराय कोण? बिचारा पुरंदर बामण. बामण मामा भेटला आणि त्याला शेंडी धरली आणि वारकानं का धरलं? हे जावळ तिथं काढलं. तिथे एक तुळसा माय आपल्या गंगाराम मामाची आई म्हातारी कधी नव्हता. ध्वज वज्र अंकुश पाया पद्म हे सगळे चिन्ह विष्णू परमात्म्याचे जे आहेत ते त्या पांडुरंगावर. म्हणून ढाकण्याच्या मूर्तीवरती नव्हतं ते करून घ्यावं लागलं. ती मूर्तिकार काही गडबडीत काही करते ते, म्हणून ढाकण्यासाठी गेलो पण मूर्ती घ्यायला. त्यावेळेला जे नसलेल्या गोष्टी ज्या नव्हत्या त्या करून त्याला म्हणले इथे हे कर, तिथं ते कर, तिथं ते कर. करून दिले आणि मसने नका त्याला काही लय आवड आहे काय? आता होय हो, आता काय आवड आहे? ती ढाकण्याची मूर्ती चांगली आणली ना. डोळे झाकलेली मूर्ती आहे, काय काय डोळे वाचलेल्या मूर्त्या. शांतपणा शहाणे माणसे करणार नाही अजिबात नाही. 56 मूर्त्या एका देवळात नाही बरं. आणि मुख्य देव मुख्य आणि भक्त भक्त. आता मारुतरायाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, मारुतरायापेक्षा महादेवाचं मंदिर 2 हात तरी शिखर उंच असावं. महादेव मुख्य अवतार आहे का मारुती मुख्य अवतार आहे? महादेव. मारुती महादेव एकच, पण महादेवानं अवतार घेतलाय महादेवाचा मारुतीचा आणि रामाची सेवा केली आहे. बरोबर आहे ना? बरोबर. हा म्हणून
महादेवाचं मुख्य मंदिर आहे, मुख्य उंचाचं. पांढरं मुख्य का मारुती मुख्य? पांढरं मुख्य. का? गरुड हनुमंतन पुढे पाहती. आता कोटाळचं चांगलं, एकूण पांडुरंग आहे, एकूण हनुमान. तर हनुमंताच्या शिखराहून पांडुरंगाचं शिखर याला कोणी सांगितलं? कोटाळच्या लोकांना तेवढं मात्र त्यानं उपचार केला. जास्त शिखर उंच आहे, पांडुरंगाचं मुख्य शिखर उंच आहे मला. आणि त्या देवळात तुम्ही विकून नागोबा महादेव बसले बांधून हा ना तुमच्या देवळात. कोण सांगताय तुम्हाला असलं करायला? आणि काय नाही हाय पुढे महादेव, हे उभंच की नाही असले सोंग नाही. एका देवळात 56 देव मला ऐकलं नाही, ते तर मोकळा नाही. मुख्य देव ते मुख्य देव आणि उपदेव ते आता आपण इथं राधाकृष्णाची मूर्ती स्थापन करणार. अजिबात मधात कोणता दुसरा देव नाही, फक्त राधाकृष्ण म्हणजे. आणि त्याच्या समोर राहील तिकडं त्या वडाकून पिपळाकून तर त्या वाचून जगून राहिलं होतं. एकूण हनुमान, एकूण गरुड. समोर गरुड हात जोडून आणि मारुती हात जोडून. कारण काय? मारुती कृष्णाचा उपासक आहे रामाचा, आणि गरुड हनुमंत पुढे पाहते, हे दोघ जण पुढे राहते. तिसरा देव या मंदिरात इथं कुठं होणार? अजिबात कोणा गोट्याला सिंदूर लावायचा नाही. आज म्हणजे दोस्त हे 3 देव येतील तुम्हाला. कृष्ण आमचा, ते कोण हनुमान गरुड. बरं काही नाही भाऊ. हा काय त्याच्यात सवीज बिघडून टाकल्या, सामान्य भावल्या केल्या देवायला. भावल्या बनली असं नाही महाराज. पांडुरंग म्हणजे मुख्य देव आहे, पांडुरंग मुख्य देव आहे. पांडुरंगाचं मंदिर हनुमंतरायापेक्षा जास्त उंच असलं पाहिजे, थोडं तरी मुख्य मंदिर पाहिजे. आणि ते उपमंदिर पाहिजे मग हनुमानजीचं, म्हणजे थोडं लहान असलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? आपल्या बिरोबान खंडोबान पण खंडोबा देव म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तिथं मांसाची पूजा धनगर करते, हे घरत नाही करीत. हा नसतंय का? हो, मांस खाणारे वाळून नाचत नाचत खंडोबा जात नाहीत का खाऊन? हा, आणि मागं निवड म्हणजे कोणा द्यायचं त्याला कुठं दाखवायची? त्या मागे दाखवायचे बाबा. पहिले होतो बा, आहे की नाही कोणा ठाव आहे का? त्या बाका आणि असला झंडा होऊन बसलाय. बिरोबा कुठे वेताळ, तिथं पांढरंग होय. वेताळे फेताळे जवळ त्याची तोंड घाल. महिला देव कांगडे राक्षसाच्या डाल्या खांदे. कोण की म्हणते? जो या देवाचा आहे देव बळ्या माझा पंढरीराव. संतांनी इतकं वर्णन केलंय पांडुरंगाचं. सगळ्या देवाहून श्रेष्ठ कोण आहे? आमचा पांडुरंग आहे. ने वेताळे फेताळे जवळ त्याची तोंड. तुकाराम महाराज या बाकीच्या देवाचा काय केला? निषेध केला. म्हणजे महिषासुरे कोण देखी ऐसे पोरे. हा, गणोबा विक्राळ. लाडू मोदकाचा काळ, हे गणपती लाडू मोदकाचा काळ आहे म्हणले. सगळ्या देवाचा निषेध केला. अर्थवादात्मक आहे. बरं, ही निंदा आहे. बाकीच्या देवाची निंदा केली तुकाराम महाराजांवर काय काय म्हणतात? ही निंदा आहे पण अर्थवादात्मक आहे, लक्षात ठेवा. कशी ही म्हणजे आमचा पांडुरंग श्रेष्ठ समजून देण्यासाठी तुम्हाला सांगितलं. हे वास्तविक कोणाची नाही केली निंदा. आम्ही दुसरीले भेटा. आम्ही कोणाची निंदा केली का? नाही, आम्ही करीत बी नाही. पण आमचा पांडुरंग श्रेष्ठ सांगण्यासाठी तुम्हाला कनिष्ठ म्हणावं लागलं. पर्याय नव्हता आम्हाला तसं बोलल्याशिवाय. म्हणून हे असं वर्णन केलं आणि खरा पांडुरंग श्रेष्ठ हे दाखवून दिला. कोणी? तुकोबा यांनी. म्हणून लक्षात ठेवा, हे उपदैवते सुद्रदैवते हे वेताळे फेताळे हेन तेने यांना कोण लेखते पोरायल्या. हो, म्हणून आमचा श्रेष्ठ पांडुरंग परमात्मा असा. आणि पांडुरंग मुख्य असला पाहिजे. आणि पांडुरंगाची मूर्ती नासात्र दृष्टीची कोणी आणणाऱ्याने आणावी. डोळे वाचलेली मूर्ती कधी आणू नये. जसं आणि किती बी सायास करू द्या. तुम्हाला परीक्षा बघायची असली बघा, मी किती वाटल तेवढं करोड रुपये बक्षीस देतो. मूर्तिकाराला म्हणा विटेवरली मूर्ती सारखी मूर्ती बनव. विटेवरली मूर्ती सारखी मूर्ती आता जी विटेवर आहे ना तशी मूर्ती बनव. जगात कलाकार अहो माणसाचा फोटो हाताने काढते लोक. अशी माणसं पहिल्या आता बरं काय आता ते निघाले हे यंत्र. पहिल्या काळात यंत्र होते का? बघा आम्ही बऱ्याच लोकांचे जुन्या माणसाचे फोटो हाताने काढले बघत होतो. आणि तसा जसा येता फोटो माणसाचा तसाच फोटो काढते ते बघा. हस्तकलेवाला हुशार म्हणून काढते का नाही? आता मी तसे माणसं आहेत ना. हो, जशाच तसा. बरं, मूर्तीचे कलाकार बी तुम्ही मूर्ती दाखवा उभे हो. आपल्या पाचले स्वामीची मूर्ती वाढीची कशी आहे?
स्वामी सारखीच वाटते. कळलं? जुने लोक सांगते जसे स्वामी तसे मुळे हे चांगलं आहे ना महाराज ते संगम बी चांगलं आहे ते असू द्या पण चिहारा जशाच जसे असतात हे म्हणत. हा? साक्षात आमचे वडील सांगत होते जुने माणसं दादा भाभी ते म्हणले असे स्वामी होते. ते बघितलेले होते स्वामी आम्हाला नाही कळत पण आमच्या भाभी म्हणजे असेच होते स्वामी. जसे दिसायले तसेच होते स्वामी. हे जटा दाढी नाक तसंच होत. असे काही लोक हुशार आहेत. आता असे हुशार आहेत ना पंडित त्याला मी म्हणतो आमच्या पांडुरंगाची विटेवरली मूर्ती आहे ती बघून ये किंवा फुटवरली असतीच ना आणि तशीच काढून दे म्हणजे मूर्ती तयार करून दे. तुला किती रुपये घ्यायचे ते घे. शक्य नाही ही गोष्ट. हजारो लाख मूर्त्या कुठं जेव्हा विकायला आपल्या पंढरपुरात कारखाने बघ बरं काय आणि बऱ्याच मूर्त्या तयार करणारे लोक आहेत कारखान्यात. मी म्हणलो किती बघायलो हिरकिळी टाकण्यासाठी 10 दुकान हिंडलो वरून पाऊस येऊ लागले छत्र्या पांघरून मला मूर्ती पटना. मी म्हणलो गडे काही म्हणा गडे तशी मूर्ती ती एक कलाकार म्हणला महाराज थोडं तुम्ही अनुभवात येईल हो तुम्हाला ज्ञान आहे म्हणताय ती मूर्ती स्वयंभू आहे. तुम्ही मानता का नाही लोकांना कसं राहता कीर्तनात स्वयंभू म्हणजे तिला कोणी निर्माण केलेलं ना. अशी मूर्ती असेल तर केवढाही कलाकार आणला तर कोणालाही विचारा पहिलीपासून हात टेकून बसलो ते का करू नका म्हणले का पंढरपूरचे लोक का दृष्टीवाले म्हणले आम्हाला करू नका अशाला अशी काय नाही म्हणले हो करण्याबद्दल काही अडचण नाही आम्हाला येतच नाही म्हणजे तशी जशी आहे तशी विटेवर उभी का तशी मूर्ती आम्हाला जमली. आतापर्यंत आमच्या पंढरपूरचे क्रीडे कोणालाही विचारा कुठेही जा तुम्हाला केवढाही कलाकार आणला तर अशी मूर्ती करून देणार नाही म्हणजे होतच नाही. काय बा काय ते काय दोष आहे म्हणा शाप म्हणा पण ते येत नाही. त्याचं कारण एक आहे तुम्ही सांगता म्हणजे स्वयंभू म्हणजे ते स्वतःचे स्वतः निर्माण झालंय असा त्याचा अर्थ करावा लागतो असं म्हणू लागलं बरं काय मूर्ती करणार बरोबर ते खरं बोललं बरं काय खरं बोललं. मग त्या 10 दुकानात फिरून ही पटली म्हणा कोणती आता स्थापन केली नाही ती पण विठ्ठलासारखी नाहीच. त्या विठ्ठलासारखी आहे का नाव घेऊन फक्त डोळे झाकलेले अमुक तमुक नाही ते करून घेतले. लक्षात ठेवा येते नाही भाऊ कधी डोळे वाचलेली मूर्ती नाही कामाची. डोळे अर्धून गेली अशी नेत्र असले पाहिजे. आणि असा पांडुरंग परमात्मा तुम्ही कोट्यवधी तीर्थाला गेले आणि हे पांडुरंग जर तुम्ही नाही पाहिला तर जळो त्याचे असा पांडुरंग परमात्मा नाही पाहिला तर जिंदगीला आग लागो तुमच्या. अशी कोण म्हणून लागले तुकोबाराय म्हणून लागले. काय सांगायचे